बातमी पुण्यातली आहे। स्वारगेट आणि कल्याणी नगर मेट्रो स्थानकात मुसळधार पावसामुळे गळती झाल्याचा प्रकार समोर आला। गळणारं पाणी साचू नये म्हणून स्थानकामध्ये ठिकठिकाणी बादल्या ठेवण्यात आलेल्या आहेत। शेकडो कोटी रुपये खर्चून उभारलेल्या मेट्रो स्थानकामध्ये गळती होत असल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आणि या घटनेमुळे आपण बघतोय स्थानकाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत सवाल उपस्थित झालेले आहेत। स्वारगेट मेट्रो स्थानकामध्ये 3-3 बादल्या दिसतायत, तर कल्याणी नगर मेट्रो स्थानकामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी 7-7 बादल्या ठेवून ही पाणी गळती जी आहे ती रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। परंतु तातडीने दुरुस्ती करा अशी मागणी पुणेकरांनी केलेली आहे। हजारो कोटी रुपये खर्च करून ही मेट्रो जी आहे ती पुण्यामध्ये आणली गेली आणि बांधकाम मात्र अत्यंत निकृष्ट असं झालेलं आहे। इथं दिसतंय काही ठिकाणी 3-3 बादल्या तर काही ठिकाणी 7-7 बादल्या ठेवून ही पाणी गळती जी आहे ती रोखण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे। बाहेर तर पाणी गळतेच मेट्रो स्टेशनच्या बाहेर, ते जॉईंट फिलिंग तर प्रॉपर केलेले नाही आहेत। त्या जॉईंट फिलिंगमधून जे पाणी गळते पण आतमध्ये पण अशा ठिकाणी पाणी गळते की जे स्टेशनच्या आवारामध्ये पण अनेक ठिकाणी बादली लावलेले आहेत, घसरडं आहे आणि त्या ठिकाणी वरनं ट्रॅकवरचं पाणी पूर्णपणे खाली गेलेलं आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम केले गेलेलं आहे। हीच अवस्था सगळ्या मेट्रो स्टेशनला आहे। अंदाजे हा 4.5 ते 5 हजार कोटीचा संपूर्ण पुणे शहरातला प्रोजेक्ट आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे जर काही येत आहेत आणि हे वायाला जातात पुणेकरांचे पैसे, मग याला जबाबदार कोण?